नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुम्हाला जगाबद्दल आणि तुमच्याबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहेत. त्या गोष्टी तुम्ही आज मन लावून ऐकल्यात तर स्वामी तुम्हाला वेळोवेळी संकटातून नक्कीच बाहेर काढतील. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, तू या जगात तुम्ही ज्यांच्यावर जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल. जो भगवंतावर प्रेम करतो त्याला रडण्याची वेळ कधीच येत नाही. देव त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले कधीही पाहत नाहीत. पण खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल, पण कधीही खोटं बोलून कुणाला सुख देऊ नका. कारण स्वामी म्हणतात, अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. परंतु माणूस व्हा, साधू नाही झालात तरी चालेल, संत नाही झालात तरीही चालेल, पण माणूस बना आणि कोणाच्या मनासोबत खोटं बोलून कधीही खेळू नका. कारण जेव्हा त्यांना तुमचे सत्य समजेल तेव्हा तो त्रास इतका होईल की त्याची गणना तुम्हाला कधीही आणि कुठल्याही गोष्टीसोबत करता येणार नाही. तुमच्या आयुष्यात चांगले बदल होण्यासाठी हा संदेश तुम्ही मन लावून स्वामींवरती विश्वास ठेवून ऐकून पहा. स्वामी म्हणतात, या मतलबी दुनियेत वावरताना जरा सांभाळून वावरा. कारण हे कलियुग नाही तर मतलबी युग चालू आहे. जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटत असेल तर त्यांना गलिच्छ आणि घाणेरड्या विचारांची लाज का वाटू नये आणि तुम्ही घाणेरडे विचार घेऊन का फिरतात याचा विचार करून पहा. कधीही आमची साथ मिळवण्यासाठी तुमचे अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेवा. मग तुमच्याकडे जो कोणी वाईट नजर टाकेल, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही स्वतः पाहून घेऊ. हा तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडून एक खूप मोठे पुण्याचे काम घडून येईल आणि स्वामी आशीर्वाद सदैव तुमचे रक्षण करत तुम्हाला मार्गदर्शन करून वेळोवेळी वाईट गोष्टी आणि वाईट संकटापासून दूर ठेवेल. स्वामी म्हणतात, तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच तुम्ही सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात. फक्त त्यांच्याकडे लक्ष द्याल तर नेहमी तुम्ही विखुरले जाल आणि मन शांत ठेवून जर तुम्ही पुढे जात राहाल तर त्या गोष्टीतून तुम्ही नेहमीच यशस्वी मार्गावर चालत राहा. कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं आणि जे आपण तयार करून ठेवलेलं आहे. एखाद्याला सोडून जाताना मागे पाहावंसं वाटलं तर कधीही पुढे जाऊच नये. कारण एकदा गेलेली वेळ ही परत येतच नाही. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते. कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन आणि दवाखान्यात खूप महाग विकला जातो तोही ऑक्सिजनच असतो, परंतु परिस्थितीनुसार त्याची किंमत ही वेगळी होते. दुसऱ्यापेक्षा आपल्याला जर यश उशिरा मिळत असेल तर कधीही निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ हा जास्त लागतो, परंतु घरापेक्षा जास्त सुख हे राजवाड्यातच मिळत असतं. दगडात एक कमतरता आहे की तो कधीही वितळत नाही, पण एक चांगलेपणाही आहे की त्याच्यावरती कितीही संकटे, कितीही ऊन वारा आला तरीही तो कधीच बदलत नाही. एक ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले जाते. कारण त्याचा अर्थ असा होतो की आपल्या लक्षात आले पाहिजे की जसजसे आपण मोठे होत जातो तसतशा आपल्या चुका ह्या खोडल्या जात नाहीत. म्हणून आपण चुका या नेहमी कमीच कराव्यात, कारण त्या चुकांना माफी परत मिळत नाही. तुम्हीही सहमत असाल तर आत्ताच कृपा करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. वाक्य छोटं पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्खात निघालो आणि आपल्याला मूर्ख काढून ते पुढे निघून गेले. जीवनात काही जखमा या अशा असतात ज्या कधीही दिसत नाहीत आणि कोणाला दाखवताही येत नाहीत,
पण त्या आपल्याला आतून नेहमी टोचत असतात. समोरच्याला माफ करता येणं, त्यांचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा गुंतून राहू नये, कारण परत तुम्ही त्यात गुंतलात तर तुमची त्यात सुटका होणारच नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. लक्षात ठेवा, अपेक्षा हेच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. जितक्या अपेक्षा वाढल तितके आपले दुःख हे नेहमीच वाढत जाते. मानवी स्वभाव समजणं खूप अवघड आहे. माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला देखील तयार आहे. पण जेव्हा वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती आपल्याला म्हणत असते की वेळ आली तर मी तुझा जीवसुद्धा घेईन. कारण ही माणसं एकतोंडी नाहीत, तरी ते वेळोवेळी बदलणारे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, सगळं काही बदलणार आहे, कारण बदल ही एकच शाश्वत गोष्ट आहे आणि ती तुम्ही स्वीकारायला हवी. ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी किंमत दिली जाते आणि आमंत्रण मिळतं तिथं कधीही जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते. त्यांनी केवळ उपचार म्हणून तुम्हाला तिथे बोलवलं असतं. एका ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका, कारण तुम्ही जर स्वतःची किंमत स्वतः कमी करून घेतली तर या जगात तुम्हाला कधीच कोणी किंमत देणार नाही. स्वामी म्हणतात, जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती कोणालाही विचारत बसू नका. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्ही काहीही न विचारता स्वतः येऊन तुम्हाला सर्व काही सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो, पण आपल्याला जो वेळ आहे तो बदलण्यासाठी आयुष्य परत कोणालाच मिळत नाही. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा, दिलेली वेळ सुखाने आनंदाने जगा. संघर्ष करणारा माणूस हा नेहमीच एकटा असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठीमागं सारं जग असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जरा विचार करून राहा आणि एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा एकट्यानेच करायचा असतो आणि त्याचा मोबदला हा तुम्हाला आणि तुमच्याबरोबर तुमच्या परिवारालाही मिळत असतो. जीवन बदलण्याचा एक यशस्वी मार्ग म्हणजे तुम्ही आत्मसात केलेले शिक्षण आणि तुम्ही मिळवलेले ज्ञान आहे. त्यामुळे स्वामींच्या मार्गात आलात तर तुम्हाला नक्कीच या गोष्टी सहजपणे मिळून जातील. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.